परीचा चेहरा पडला असणार आहे 100%. जामून सांगितले परत आणि माझ्या वाढदिवसात जामून. तर आता इथं स्कूलचं टायमिंग झाले आणि खडे खेळत बसले. पिलो तुला खेळायचंच असते की नाही? कुछ भी हो खेळना जरुरी है. यस काय खेळायचं असते? 5 खडे खेळायचे असते. स्कूलला चाललंस का नाही? होय तरी खेळणार. येस टायमिंग कधी दे हा? टायमिंग मध्ये जायचं. त्याला बघतो येते का मला नाही तू कसा बोलू नको. नेमकं शाळेला कोण जाणार आहे? ये बघ ये बघ. अरे मसरांना बांधते तसं बांधायला येऊ गाठ. काय तर चुकलं. पुणे उगाच माझं डोसकं फिरवायचं काम करू नकोस तू. टोचक फुबला का अरे प्रीत्या तिला वेळ होते रे. थांब की रील करायला तू. अरे त्याला तिला वेळ होते असं करायलायस. तुझ्या बघ काय कसं वाटायचं. हे राहू दे की पूनम. नमस्कार सर्वांना, गणपती बाप्पा मोरया. तर आम्ही आता चाललोय माझ्या भावाच्या सासरी, भाऊजेकडे म्हणजे बाळाला भेटायला चाललोय आम्ही. आणि परीला जाता जाता स्कूलला सोडायचं आहे. पण झालंय असं की टायमिंग होऊन गेलेला आहे. 8:30ला गेट बंद करणार असे स्ट्रिक्ट रूल्स काढलेत स्कूलनं. आणि आता 8:31 झालेत. तर जाता जाता आम्ही बघणार स्कूल ओपन आहे का. आणि परी टायमिंग होऊन गेल्यावर परी खुश झाल्या. कसं कसं चालू आहे बघा तिथं. तर बघूया, कारण स्कूल तर तिथे चुकवायचं नाही आहे आम्हाला. पण तिला पण यायचं आहे बाळाकडं. पण मी तिला ते काय म्हणतात, तिला मी ते अलाव करणार नाही आहे. तर बघूया काय होतं. काय कोण करायला, मामा यस करायलाय का भाची यस करायला? दोघांच्या पण मनात होतं की जावं, म्हणजे ह्याच्या मनात होतं की तिला घेऊन जावं, हिच्या मनात होतं की मी पण यावं. पण माझ्या मनात नव्हतं. तर बघूया आता काय होतं. स्कूल जर ओपन असलं तर परीला स्कूलमध्ये सोडणार आणि मगच जाणार. काय डीजे नाही, डीजे बीजे काय नसते. नाही घेतात घेत 10-15 मिनिट लेट झालं चालते. काल झाले म्हणजे काय संपत नाही. होय खरं सांगितलं म्हणजे नाही सांगत कारण सांगायचं ग. याल तो म्हणायचं गाडीची हवा गेली म्हणायचं, पंक्चर झाली टायर म्हणून लय वेळ झाला म्हणून परत दुसरी गाडी मागून घेतली लगेच म्हणून सांग. हे खरं तर आम्ही कारण स्कूल कॉलेजमध्ये असताना आम्ही सांगत होतो, कारण मॅडम आमचं सायकलचं टायर पंक्चर झालं. मग दुसरं काय तर कारण सांग. गाडी नव्हती म्हणा, गाडी चालवत नव्हती म्हणून दुसरी गाडी मागून भावाला बोलवून घेतली म्हणून सांग. खरं तर हे ब्लॉग टीचर सुद्धा बघतात. हे घाल नको त्यात. मामा असं असेल तर भाजीला काय भीती आहे. बेधडक मग. चलो परीच्या स्कूल जवळ तर आलोय. बघूया परीला आता आत घेतात काय. परीचा चेहरा पडला असणार आहे 100%. चलो तर बघूया आता स्कूल ओपन आहे. एक कोणी सुद्धा बाहेर दिसत नाहीये. गेट बंद आहे. परी जामून सांगितले परत आणि माझ्या वाढदिवसात जामून. बाहुबलीला एक दिवस जायचंय की सगळेच. ते रविवार असतं. चल ते बाकीच्यांना घ्यायला तोपर्यंत घेतात बघ तुला. नाही घे ना गाडी वळवायला ती. विचारून येऊ काय. विचारून यायचं. हे धर. परी आल्या. परीचा चेहरा बघा कसा खुल्लाय, शाळेत घेतला आणि त्याबद्दल हे बघा कशी हसत द्यायला बघा परी पोरगी. हा पोरगी कशी हसत द्यायला बघा. घेतलं नाही शाळेत तिला म्हणून खुश आहे. नाचाल्या. नाही गेला. शेवटी वॉचमनने दया दाखवून गेट उघडलेला आहे. परीचं तोंड पडले पाप. चिडल्या. जाणार नाही म्हणून चिडल्या. बाय पण करेना. परीला बाय करत होतो, बाय पण करेना ती. तिला जायचं नव्हतं. तर आता मी घरी चाललो होतो, पण लक्षात आलं की किल्ली कुठे विचारावं करायची. आणि किल्ली गणेशनं घेऊन गेलाय स्कूलमध्ये. त्यामुळे आम्ही आता गणेशची वाट बघत थांबलोय. कारण गर्दी एवढी आहे की 4 व्हीलर
परत वळवून परत इथे जायचं म्हणलं की फार लेट होईल, त्यामुळे तो इकडे येतो म्हटलाय. तर आता आम्ही तर पटेल चौकात वाट बघत थांबलोय गणेशची. माझा भाऊ वैतागलाय अक्षरशः, पण काय पर्याय नाही, त्याला गप थांबायलाच पाहिजे, काय नाही भावा. फक्त 2 शिंग पाहिजे होती. हा एवढं स्पीड आला. आला. वाव जर्नी टू माय हजबंड पहिल्यांदा स्पीड आलाय, पहिल्यांदा स्पीड आलाय, पहिल्यांदा. नाव काढलं आणि शेतान हसेल. मला त्रास नको म्हणून लवकर आलेलो फास्ट. काय नाव काढलं आणि शेतान हसेल. व्हिडिओ बघितलास काय? बघितलं, भारी झालाय. ड्रायव्हिंग करावली मी. कडक झालाय, कडक. ड्रायव्हिंग काय करावली शिकली द्यायला लागलो. ट्रॅफिक मध्ये ड्रायव्हिंग करावं. हॅलो, हिरो दिसायला ए नंतर करतो म्हणलाय ट्रॅफिक मध्ये. होय रे. ए हिरो बर बर हिरो हिरो दिसायला चिकन चिकन. बर बर ठीक आहे. जाऊ. मला मागाशी सर गेल्या काय म्हणाले, सर लय तू चिकन काय? दिसायला आज. मी म्हणलं मी रोज चिकन दिसते, फक्त उन्हानं होय होय. हसलं हसत असेल. ठेवू काय? लवकर या. हे अपलोड करणार आहे, कसं झालंय? छान झालाय, Attitude कडक कडक आहे ना. कडक. हंक पडे धुळे उडी. चला लवकर या. हा. तर गणेशने एक व्हिडिओ केलाय थोड्याच वेळात, म्हणजे आता तुम्ही बघितला असेल तो व्हिडिओ, इंस्टाग्रामवरती पडेल तो व्हिडिओ. कडक व्हिडिओ झालाय, कडक. ॲटिट्यूड खतरनाक आलाय गणेशचा. कसा झालाय नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा. मी एक झलक ह्याच्यावर पण टाकेन. तर मी गावाहून आले, मस्तपैकी एक झोप काढली, कारण ही दोघं स्कूलला गेली होती बसून. असं पण माझं काय काम नव्हतं, मेन म्हणजे कंटाळा आलता, कारण सकाळी लवकर उठलेली मी. जायचं होतं म्हणून आवरायचं, प्लस ह्यांचं स्कूलचं आवरायचं, त्यामुळे लवकर उठलेले. आणि आल्यानंतर थोडीशी रेस्ट घेतली, आणि ह्यांच्या टायमिंगला मी व्यवस्थित उठलेले. पण हे आज खूप लेट आल्यात, त्यामुळे मी आज जेवले नाही, कारण मला एकटीला जेवण पण जात नाही. आणि त्यात गणेश पण, मी म्हणजे ताट बघितलं तर गणेशचं जेवलेलं ताट नव्हतं, त्यामुळे त्याला फोन केला तर तो पण जेवला नव्हता. मग असं मला जेवण कसं जाणार, त्यामुळं नाहीच जेवले मी. आल्यावर जेवायचं म्हटलं, पण इतका वेळ झालाय की आता जेवायचा मूड गेलेला आहे, त्यामुळं नेहमी असं करते मी. जेवलो नसलं की जेवतच नाही मी, येण्याची वाट बघते. म्हणजे आता जेवणाचं टायमिंग गेलं, त्यामुळे मला भूक नाही. मला पण आता भूक आहे, पण जेवायला नको झाले असं झाले आता. त्यामुळे मस्तपैकी मी ब्रेड आणि चहा. आता तोंडात पाणी सुटले माझ्या, कधी एकदा चहा तयार होतोय असं झाले. त्यामुळे मस्तपैकी आता ते आम्ही खाणार आहे. चिमणीनं सकाळ सकाळी ब्रेडचं ओपनिंग केली, कारण हिनं खाल्लेली. ही खरं तर चहा कधीच पित नाही, पण सकाळी ब्रेडसाठी, ब्रेड खारी आणि चिरमुरे असतील तर ती चहा खाते, फक्त पित नाही. आणि जेवढं उरल ते मग मला किंवा गणेशला देते. तर सकाळी तिनं खाल्लेली आहे, आणि आता विचारलं तर नको म्हणली आहे. नक्की का पाहिजे? चहा नकोच, खाण्यापुरतं, ब्रेड खाण्यापुरतं. बाबाचं मत आहे नको तर नको, आहे की नाही? ऐकायचं असते की नाही बाबाच्या? का मम्मी मम्मीच बाबाचं ग चिमणा, तसं ऐकतेस तू. आता म्हणलीस का नाही मला पाहिजेच म्हणून? नाही म्हणलीस ना. आय एम प्राऊड ऑफ यू पिल्लू. यू आर सो स्वीट, यू आर सो स्वीट अँड यू आर सो क्यूट. and me You are very आगाव पर्सन. अगो पर्सन. सेम टू यू. सेम टू यू. सेम तन्नू शरारत सिखा. ती लगेच गाणं हा काय? तन्नू शरारत सिखा. जब नेला लढा. खरं तर माझ्या सोप्याची जागा या दोघांनी घेतली. आता मला या सोप्यावर बसताच येत नाही, त्यामुळे मला जुन्या सोप्याच्या आठवणी यायला लागल्या. निवांत माझा दिवस त्या सोप्यावर जायचा. म्हणून तर बदललंय. होय, त्याच्यामुळे माझं पोट पण कमी झालं, नाही तर कायम असं झोपायचे, त्यामुळे माझं पोट बाहेर आलं. त्यामुळं माझं टमीचं काय म्हणतात रे, टमीची चरबी वाढलेली माझी. आता असं व्यवस्थित ताट बसून असते ना, त्यामुळं टमी पण आता आहे आणि मम्मी पण फिट आहे. काय जग मारले मम्मीने. चल, तर मस्तपैकी चहा बघतो, कारण मला कंट्रोल होईना झाले. तर मस्तपैकी चहा आणि ब्रेड मला, म्हणजे लहानपणापासून आवडते, अजून पण आवडते. पण आता जरा ह्या दोघांमुळे मला जरा त्रास व्हायला लागला. त्यामुळे मस्तपैकी चहा आणि ब्रेड. मला म्हणजे लहानपणापासून आवडते, अजून पण आवडते, पण आता
नशीब गणेश म्हातारी झाल्यावर पण आवडतं. म्हातारी झाल्यावर पण आवडणार. नाम 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 खायला. कसं काय माहिती कसली भारी टेस्ट लागते. कसं काय ना दात नसले तर आणखी हे नेहमी फेवरेट राहील. आणि आधी ते छोटे काय म्हणतात ते बनपाव वरकी मिळायचे ते पण आम्ही आवर्जून खायचो. तुम्ही पण खात असाल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तर पहिल्यांदा गणेश माझ्याबरोबर सिरियल बघायला बसलाय. नेहमी मला ओरडत असतोय सिरियल काय बघतास काय मिळतंय तुला यातनं, पण आज पहिल्यांदा बसलाय गणेश. नाहीला पण बसलो. खरं तर तो बसला नाही सिरियल बघायला, तो त्याचं काम करायला बसलाय. पण मी म्हणू शकते ना आधेमध्ये जरा टीव्हीकडे नजर गेली की सिरियलच बघत असतोय तो. काय बघतोस का नाही सांग मध्ये मध्ये. आधी मध्ये बघतोय सर. झालं म्हणजे बघतोय बघतोय नाहीतर बघत नाही मी काय. म्हणजे बघतोयच तो असं झालं ना ते. 1% जरी बघितलास तरी तू बघतोय. होय होय एवढं खरं आहे मॅडम तुमचं. मॅडम तुमचं खरं आहे. खरं आहे ना माझं. मॅडम आय एम ऑलवेज राईट. काय करायलास मी स्टडी रूम एवढं मोठं पडलंय सगळं इथं घर आणि एवढ्यातच काय अभ्यास करायला दिसतोय का तुला. मेरा अच्छा लगता है सांद्रीत घुसना. परी एवढ्यात तू बघणार आणि बुक खाली आणि इथं लिहिणार कसं तू. अगं पडले आता ते सामान आहे. मग आधीच बसा ना तिथं. इकडे बस की सप्पा आहे. नाही हे जर इकडे हा हे तुझ्यासाठी हे सगळं हलवतो. इकडं बिकडं काय नाही ते तिकडं कोपऱ्यापर्यंत टेकलेलं आहे. तिकडे एकदम तिकडपर्यंत टेकलेलं आहे ते. मम्मा टम्मा एवढं मला उंदरासारखं तोंड करू नकोस. मी ढकलणार नाही आहे काय सुद्धा. इथं बस ये. इथं किती मोकळी जागा आहे पिल्या. इथं मस्तपैकी टेबल टाकून निवांत बसू शकतेस. यो माझं पिल्लू. एक माझं उंदरू उंदरू. हाँ गोद में तू तेरे को लेती हूँ गोद में उस टेबल को लेती हूँ. पुणे मला गोदे. अयो माझी कमर. इकडं व्यवस्थित बस आणि पटापटा अभ्यास कर. टाइम घालवू नकोस पिल्या. एवढं निम्म लिहून झालं असतं ते टेबल लाव कुठं काय कर चालू आहे तुझं. जर तुला आयुष्यात टाइमपास कसा करायचा याचे जर धडे घ्यायचे असतील तर ही मुलगी परी ही प्रिन्सिपल आहे त्यांची. असंच की रे लहानपणी एवढं ते घर असल्यासारखं करायचं आणि त्यात बसायचं. आम्ही पण करत होतो खरं. तू तर लेच करत असते. सांद्रीत एवढं हुडकायचं आणि त्यात जाऊन बसायचं. ते म्हणजे घर झालं. बरं कर त्यात तर कर खरं कर अभ्यास. मी ह्याच्यापेक्षा लय घरी जागा ओळखली. नको पिल्या आता सध्या हे चांगले आहे. सांद्रीत आहे ते सांगू. हा देवा परी ही एकदम बेस्ट जागा आहे. कमर्शियल एरिया आहे. डिमांड आहे या एरियाला. त्यामुळे अभ्यास करा आता लय महत्वाचं आहे ते. एक काय करायलास परी. उंदीर खुरकुड खुडकुड कळले. उंदरा काय करायलास. आहे अभ्यास बोंबलला. परी असं सांद्रीत बसायचं नसते. काय चावलं काय म्हाताऱ्या मात बोंबला. उघडच आहे कोण कशावर काय खुशूल सांगता येत नाही. तर आत्ताच आमचं जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे. म्हणजे आता 11:15 वाजलेले आहेत. सगळं आवरलेलं आहे आणि आता मस्तपैकी एक मूवी बघतोय कारण उद्या सुट्टी पण आहे. थोडासा वेळ झाला तरी चालतो आम्हाला. तर मग हा व्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन व्लॉगमध्ये. जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, मजेत राहा आणि आमचे व्हिडिओ बघत राहा. ऐ चिमण्या चिमण्या झोप नाटक करते. ऐ झोपले झोपले. चलो मित्रांनो बाय बाय गुड नाईट टेक केअर बाय.